फ्रेंड्स नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स आज आपण हेल्दी अशी कटलेट बनवणार आहोत, जी टिक्की करणार आहोत. तर मी हे काय केलं आहे, हे सोया ग्रॅन्युल्स घेतले आहेत. हे बघा, असे जे सोया ग्रॅन्युल्स असतात ना एकदम बारीक, ते मी घेतलेले आहेत. तुम्ही सोया चंक्स पण घेऊ शकता. जर तुम्ही सोया चंक्स घेतले ना तर काय करा, गरम पाण्यामध्ये भिजवून 15 ते 20 मिनिटं गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि मग मिक्सरमध्ये वाटून घ्या. तर मी हे सोया ग्रॅन्युल्स घेतलं आहे, गरम पाण्यामध्ये 15 मिनिटं भिजवले. पण हे एकदम बारीक असल्यामुळे वाटायची गरज नाही आहे. यात आपण गाळून घेऊया. पण ह्याच्याने ना असं व्यवस्थित दाबून घेऊया. सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता हे सगळं आपण एका ताटात घेऊया. आता हे जरा साईडला ठेवूया. आता ना मी या चॉपरमध्ये 2 कांदे घेतलेले आहेत. हे लसूण टाकते आहे, आलं टाकलं मी आहे. सगळं आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. एक कॅप्सिकम घेतलेला आहे, शिमला मिरची, भरपूर सारी कोथिंबीर, स्वादाप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आपण, हळद पावडर, लाल मसाला पावडर, किचन किंग मसाला, थोडासा गरम मसाला. आता बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला ॲड करायचं आहे बेसन. तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल तर थोडंसं तांदळाचं पीठ पण तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. आणखी 1 चमचा घेऊया. एकदम बेसन पीठ ॲड नाही करायचं, थोडं थोडं करायचं आपल्याला. मी आलं आणि लसूण चॉप करून ह्याच्यामध्ये घेतलं आहे. तुमच्याकडे जर आलं लसूणची पेस्ट असेल तर पेस्ट पण घेऊ शकता. अजून थोडंसं मॉइश्चर आहे, आपल्याला आणखी बेसन लागेल. आता आपल्याला असे टिक्की करून घ्यायची आहे. आता मी 4 करून घेतली आहे. आता आपण गॅसकडे जाऊया. आता मी ते पॅन घेतलेलं आहे. तेल घेऊया आपण पॅनमध्ये. प्लेटमध्ये मी रवा घेतलेला आहे. तुम्ही ब्रेड क्रम्स पण घेऊ शकता. त्याच्यामध्ये आपण ही टिक्की अशी गोळवायची आहे. मंद आचेवरती अलटून पलटून छान अशी आपल्याला क्रिस्पी करून घ्यायची आहे. मध्ये मध्ये ना थोडंसं तेल सोडून आपल्याला छान असं अलटून पलटून व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला शेकून घ्यायचं आहे. आणि मी हे कटलेट ना एकदम सिंपल पद्धतीने केली आहेत. तुम्हाला जर आणखी भाजी ब्रोकोली वगैरे ॲड करायची असेल, ब्रोकोली, कोबी, गाजर एकदम बारीक चॉप करून, तर तुम्ही ते पण ॲड करू शकता. जर तुम्हाला हलकासा आंबट टेस्ट आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर पण घेऊ शकता.
तर ह्याच पद्धतीने मी बाकीचे सगळे कटलेट्स तळून घेते आहे. कटलेट्स मी शॅलो फ्राय करून घेते आहे. तुम्हाला जर तळायचं असेल तर तुम्ही तळून पण शकता, पण हे हेल्दी ऑप्शन म्हणून मी शॅलो फ्राय करते आहे. तर हे बघा फ्रेंड्स, मस्त हेल्दी अशी आपली सोयाबीनची टिक्की तयार झालेली आहे. म्हणजे सोयाबीन कटलेट तयार झालेली आहे. मी हे टोमॅटो केचप आणि शेजवान चटणीबरोबर मी हे सर्व केलेलं आहे. तुम्ही दही पण घेऊ शकता किंवा कोथिंबीर पुदिन्याची चटणी पण घेऊ शकता. खूप छान लागतं खायला. नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करा आणि हेल्दी आहे. तुम्ही मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता. सोयाबीन टिक्की आपण बटाटा वापरलेला नाही आहे, पण जर तुम्हाला बटाटा याच्यामध्ये वापरायचा असेल ना तर बटाटा पण वापरू शकता. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड करते ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर चला मग फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.